नमस्कार. मी आज आपल्याला धाबा स्टाईल पराठे आलू पराठे बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे मी आलू उकडून घेतलेले आहेत, बारीक करून घेतलेले आहेत. हे आंबारी मसाला आहे, हे कोथिंबीर आहे, हळद आहे, चवीनुसार मीठ आहे आणि कांदा आहे. आता भाजी बनवण्यासाठी आपण ह्या छोट्याशा 2 पळ्या तेल घेणार आहोत. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकून घेणार आहे मी. जिरे लाल झाले की लगेच कांदा टाकून घ्या. आता हा कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे, खरपूस झालेला आहे. त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे थोडंसं मीठ चवीनुसार. कोथिंबीर थोडी जास्त असली तर आणखीन छान लागते, पण माझ्याकडे नव्हती, तेवढीच कोथिंबीर होती. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आंबारी मसाला. जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त तिखट छान लागतात, उलट चटपट असे. पण कमी तिखट पाहिजे असेल तर कमी पण टाकू शकता. आता आपण हे बारीक केलेले बटाटे ते टाकून घेऊ. आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे, ही एकजीव झालेलं आहे. आणि आता ही गॅस बंद करते मी आणि हे एकदम थंड होऊ द्या त्याला. आता मी हे पराठे बनवण्यासाठी गव्हाचं पीठ थोडंसं तिंबून घेतलेलं आहे, आपल्या साध्या पोळीला जसं लागते तसं. आता ही आपण बटाट्याची भाजी जी केली होती ती थंड झालेली आहे आणि मी जसं हे पुरणपोळीला जसं आपण भरतात तसं सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं. आता मी पराठा लाटून घेईल. जास्त सारण भरल्यामुळे बटाटे थोडे फुटू शकतात पराठे. आता ही तवा तापत ठेवला होता मी, हे गरम झालेलं आहे. त्याच्यावर मी आता पराठा टाकून घेते. आता याला चांगलं तेल टाकून असं भाजून घ्या आणि शक्यतो तवा असा साधा नॉर्मलच वापरा. डोशाच्या तव्यावर असे खरपूस होत नाहीत, लिचलीच होतात. त्याच्यामुळे असा नॉर्मल तवा घ्यायचा. तुम्ही याला तेलाऐवजी बटरमध्ये पण भाजू शकतात, ज्यांना बटर आवडते त्यांना. आता हा धाबा स्टाईल पराठा तयार आहे खाण्यासाठी आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा दह्याबरोबर खायचा किंवा मग केचप बरोबर खायचा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.